नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। जसं आपण स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून विविध पदांची इथे भरती चालू झालेली आहे। ठीक आहे, टोटली 802 जागा आहेत। 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। तर याला शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे, त्यानंतर याची आपली एज क्रायटेरिया काय राहणार आहे, याचे सगळे सिस्टम कसे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माहिती पत्रकावर पोहोचलेलो आहोत। आपण इथे बघू शकता की जाहिरात क्रमांक 1/2023 13 ऑगस्ट 2023 रोजी इथे रिलीज झालेले आहे। याच्यामध्ये विविध पद आहेत। हे पदं काय राहणार आहेत, त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्यानंतर याच्या वॅकन्सीज कशा आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, सर्वप्रथम आपण इथे बघू शकता की ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 2 सप्टेंबर 2023 आहे आणि 25 सप्टेंबर 2023 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। याच तारखेपर्यंत आपल्याला शेवटच्या तारखेपर्यंत आपली शुल्क भरणा पण करायची आहे आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची जी तारीख आहे, परीक्षेच्या आधी 7 दिवस आपल्याला ऑनलाईन सिस्टमवर इथे बघायला मिळणार आहे। मित्रांनो, सरळ सेवेने भरावेच्या संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील आपण इथे बघू शकता की कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ मध्ये जे पद आहेत त्याची इथे आपल्याला चार्ट बघायला मिळत आहे। ते या पदासाठीची वेतन श्रेणी S23 ग्रेड प्रमाणे 67,700 ते 2,08,700 याप्रमाणे राहणार आहे। ठीक आहे, याच्यासाठी जी पात्रता आहे ती आपली मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने राहणार आहे। स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवींसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी 3 वर्षाचा अनुभव आपल्याला असणे आवश्यक आहे। ठीक आहे, पदवीधारकांसाठी हा 7 वर्षांचा अनुभव राहणार आहे। अभियंता स्थापत्य गट अ मध्ये आपण बघू शकता की इथे एकूण 13 पदे आहेत। याच्यासाठी पण वेतन श्रेणी जी आहे S20 ग्रेड प्रमाणे 56,100 ते 1,77,500 अशी राहणार असून यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता आपली असली पाहिजे। स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी धारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान 3 वर्षाचा अनुभव आपल्याला असणे आवश्यक आहे। उपअभियंता विद्युत किंवा यांत्रिक गट अ एकूण पदे 3, याच्यासाठी आपली वेतन श्रेणी S20 ग्रेड प्रमाणे वरील प्रमाणे राहणार आहे आणि याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता आपली असली पाहिजे। यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील 3 वर्षाचा अनुभव आपल्याला असणे आवश्यक आहे। जर आपण पद क्रमांक 4 बघितलं इथे, तर सहयोगी रचनाकार गट अ एकूण पदे 2 आहेत। यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती S23 या ग्रेड प्रमाणे 67,700 ते 2,08,700 अशी राहणार आहे। त्यासाठी पात्रता जी आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रज्ञ विषयातील पदवी असणे आवश्यक आहे। त्यानंतर नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे ME टाउन प्लॅनिंग किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लॅनिंगमधली पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे। ठीक आहे, पद क्रमांक 5 जे आहे उपरचनाकार गट अ एकूण पदे 2, त्याच्यासाठी वेतन श्रेणी वरील प्रमाणे राहणार असून त्यासाठी जी पात्रता आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र विषयातील पदवी आणि नगररचना अथवा तत्सम संबंधीच्या कामाविषयीचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 6 आहे उपमुख्य लेखा अधिकारी। यासाठी एकूण पदे 2 आहेत आणि याच्यासाठी वेतन श्रेणी वरील प्रमाणेच राहणार असून याच्यासाठी जी पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आपल्याकडे असले पाहिजे। त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील म्हणजे MBA फायनान्स किमान B+ सह आपण पास असला पाहिजे। पद क्रमांक 7 जे आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब, याच्यात 107 पदं आहेत टोटली आणि वेतन श्रेणी जे S15 ग्रेड प्रमाणे 41,800 ते 1,32,300 अशी राहणार असून यासाठी आपली पात्रता स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 8 जे आहे ते सहाय्यक अभियंता विद्युत किंवा यांत्रिकी गट ब असा असून एकूण 21 पदे आहेत।
त्याच्यासाठी वेतन श्रेणी वरीलप्रमाणे राहणार असून यासाठी देखील आपली पात्रता यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी असली पाहिजे। पद क्रमांक 9 जे आहे ते सहाय्यक रचनाकार गट ब, याच्यामध्ये एकूण 7 पदे आहेत। वेतन श्रेणी वरीलप्रमाणे आहे आणि याची पात्रता जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, नगररचना या विषयातील पदवी असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 10 जे आहे सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब, एकूण पदे 2, याच्यासाठी वेतन श्रेणी वरीलप्रमाणे आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील आपली पदवी असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 11 जे आहे लेखा अधिकारी गट ब, एकूण पदे 3, वेतन श्रेणी वरीलप्रमाणे आणि पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 12 जे आहे ते क्षेत्र व्यवस्थापक गट ब, एकूण पदे 8, वेतन श्रेणी वरीलप्रमाणे पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 13 जे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क मधलं पद आहे, एकूण पदे 17 आहेत। त्यासाठी वेतन श्रेणी S14 या ग्रेडप्रमाणे 38,600 ते 1,22,800 असून मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 14 कनिष्ठ अभियंता विद्युत किंवा यांत्रिक गट क चं पद आहे, एकूण पदे 2 आहेत। त्याच्यासाठी पण आपण इथे बघू शकता वेतन श्रेणी S14 ग्रेडप्रमाणे 38,600 ते 1,22,800 आहे। पात्रता जे आहे मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 15 लघुलेखक उच्च श्रेणी गट क, एकूण पदे 14, याच्यासाठी वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300। त्याच्यासाठी पात्रता जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, त्यानंतर राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची म्हणजे शॉर्ट हँड 100, इंग्लिश 40, मराठी 40 टंकलेखनाचा वेग आपला असणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड 120, इंग्रजी टंकलेखन 40 आणि मराठी टंकलेखन 40 असलं तरी आपण याच्यासाठी पात्र राहणार आहात। पद क्रमांक 16 लघुलेखक निम्न श्रेणी गट क, एकूण पदे 20, वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800। पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, शॉर्ट हँड 80, इंग्रजी टायपिंग 40 किंवा लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड 100, टंकलेखन 40, मराठी टंकलेखन 40 याप्रमाणे असले पाहिजे। पद क्रमांक 17 लघु टंकलेखक गट क, एकूण पदे 7, यासाठी वेतन श्रेणी S6 ग्रेडप्रमाणे 19,900 ते 63,200। पात्रता जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी, त्यानंतर शॉर्ट हँड 60, मराठी इंग्रजी टंकलेखन 40, त्यानंतर जर आपलं शॉर्ट हँड 80 असेल तर मराठी टंकलेखन इंग्रजी टंकलेखन 40 असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 18 सहाय्यक गट क, एकूण पदे 3, त्यानंतर याची शैक्षणिक पात्रता किंवा याची सॅलरी जी आपण पाहू शकता की 35,400 ते 1,12,400 अशी राहणार असून पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि सेवेत दाखल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSCIT परीक्षा उत्तीर्ण होणे आपल्याला आवश्यक आहे। पद क्रमांक 19 लिपिक टंकलेखक गट क, एकूण पदे 66, वेतन श्रेणी 19,900 ते 63,200। पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याच्यानंतर राज्य शासनाची मराठी टंकलेखन 30, इंग्रजी टंकलेखन 40 आणि MSCIT झालेली असली पाहिजे। पद क्रमांक 20 जे आहे ते वरिष्ठ लेखापाल गट क, एकूण पदे 6, याच्यासाठी जी वेतन श्रेणी आहे S14 ग्रेडप्रमाणे 38,600 ते 1,22,800। याच्यासाठी पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असली पाहिजे। पद क्रमांक 21 तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क, एकूण पदे 32, याच्यासाठी वेतन श्रेणी S8 ग्रेडप्रमाणे 25,500 ते 81,100। याच्यासाठी जी पात्रता आहे ITIचं आपलं आरेखक स्थापत्य किंवा यांत्रिकी किंवा विद्युत या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण झालेला असला पाहिजे किंवा ITI मार्फत घेण्यात येणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला असला पाहिजे। पद क्रमांक 22 वीजतंत्री श्रेणी 2 गट क, एकूण पदे 18, याच्यासाठी आपली वेतन श्रेणी जी आहे S8 ग्रेडप्रमाणे 25,500 ते 81,100। याच्यासाठी आपली पात्रता जी आहे शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील
विद्युत अभ्यासक्रम पूर्ण झालेला असला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारण असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 23 पंपचालक श्रेणी 2 गट क एकूण पदे 103. याच्यासाठी जी वेतन श्रेणी आहे S6 ग्रेडप्रमाणे 19,900 ते 63,200. याच्यासाठी जी पात्रता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. शासकीय किंवा शासनमान्य ITI प्रशिक्षण केंद्रातून आपला तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 24 जे आहे ते आहे जोडारी श्रेणी 2 गट क एकूण पदे 34. त्याच्यासाठी वेतन श्रेणी S6 ग्रेडप्रमाणे वरीलप्रमाणे आहे. पात्रता जी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. त्याबरोबर ITIचा जोडारी अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला पाहिजे. पद क्रमांक 25 सहाय्यक आरेखक गट क एकूण पदे 9. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100. यासाठी पात्रता जी आहे 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा शासकीय अथवा शासनमान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून आरेखन या विषयाचं प्रमाणपत्र आपल्याला मिळालेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर संगणक प्रणालीतील AutoCAD हा विषय आपण हाताळलेला पाहिजे आणि यासाठी जर आपल्याकडे अनुभव असेल तर त्यासाठी प्राधान्य राहणार आहे. पद क्रमांक 26 जे आहे ते अनुरेखक आहे गट क एकूण पदे 49. त्याच्यासाठी वेतन श्रेणी जी आहे 21,700 ते 69,100. पात्रता जी आहे आपलं ITI मधून स्थापत्य किंवा विद्युत किंवा अभियांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला पाहिजे. त्याचबरोबर संगणकामधील आपला AutoCADचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असला पाहिजे. पद क्रमांक 27 आपण बघू शकता गाळणी निरीक्षक गट क एकूण पदे 2. वेतन श्रेणी 29,200 ते 92,300. याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 28 आहे भूमापक गट क चं पद आहे. एकूण पदे 26 आहेत. यासाठी आपली वेतन श्रेणी जी आहे 25,500 ते 81,100 आणि पात्रता जी आहे ITIचा आपला भूमापक विषयाचा अभ्यासक्रम त्याचबरोबर AutoCAD झालेले असले पाहिजे. पद क्रमांक 29 जे आहे विभागीय अग्निशमक अधिकारी गट अ चं पद आहे. एकूण पद 1 आहे. याची वेतन श्रेणी 56,100 ते 1,77,500. पात्रता जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे. त्याचबरोबर गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग म्हणजे BE फायर अथवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मेंबरशिप जे आहे एक्झामिनेशन MI फायर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स युनायटेड किंगडम या संस्थेकडून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेची बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग म्हणजे BE फायर किंवा BE सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ऑटोमोबाईल केमिकल कम्प्युटर यापैकी कोणतीही एक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी अनुभवाच्या बाबतीत आपण बघू शकता उमेदवाराला शासकीय संस्थांमधील अग्निशमन सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी किंवा सहमुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या नियंत्रणाखाली किमान 300 अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कार्य केलेले असावे. किमान 10 अग्निशमन केंद्रे व 30 अग्नि वाहने ज्यामध्ये रुग्णवाहिका रेस्क्यू वाहन विशेष कार्यहेतू वाहन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मवरचे जे आहेत इत्यादीचा समावेश असणाऱ्या अग्निशमन सेवेत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे जे की लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा जी आहे ती 45 वर्षापेक्षा जास्त असू नये. शारीरिक पात्रता आपण इथे बघू शकता की उंची किमान 165 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर राहणार आहे. छाती जी आहे 81 सेंटीमीटर आणि 86 सेंटीमीटर फुगून असली पाहिजे आणि वजन जे आहे किमान 50 किलोग्रॅम असले पाहिजे आणि महिलांसाठी 46 किलोग्रॅम राहणार आहे. दृष्टी आपली सामान्य 6/6 असली पाहिजे. त्याचबरोबर आपली दृष्टी आणि आपली शरीरयष्टी चांगली असली पाहिजे. पद क्रमांक 30 जे आहे सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क चं पद आहे. एकूण 8 पदे आहेत. त्याची वेतन श्रेणी जी आहे 38,600 ते 1,22,800 राहणार असून
यासाठी आपली BSc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषय घेऊन किमान 50% मार्कांनी आपण उत्तीर्ण असलं पाहिजे किंवा BSc IT किमान 50% गुणांसह आपण उत्तीर्ण असला पाहिजे। त्याचबरोबर BE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कम्प्युटर, केमिकल यामधील कोणती पदवी जर आपण उत्तीर्ण असाल किंवा शासनप्राप्त सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कम्प्युटर, केमिकल यामधील एक डिप्लोमा जर आपला असला तरी आपण याला पात्र राहणार आहात। या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा आपण बघू शकता की 40 वर्षापेक्षा जास्त असू नये। त्याच्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या उमेदवारास वयाची अट लागू राहणार नाही। याच्यासाठी देखील शारीरिक पात्रता आपण बघू शकता की उंची जी आहे किमान 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर आहे। छाती जी 81 सेंटीमीटर न फुगवता आणि 86 सेंटीमीटर फुगवून असली पाहिजे। वजन जे किमान 50 किलो असले पाहिजे आणि महिलांसाठी 46 किलो असले पाहिजे। याचबरोबर 6x6 आपली दृष्टी चांगली असली पाहिजे आणि आपली शरीरयष्टी उत्कृष्ट असली पाहिजे। पद क्रमांक 31 जे आहे कनिष्ठ संचार अधिकारी गट क, एकूण पदे 2 आहे। याच्यासाठी जी वेतन श्रेणी आहे S13 ग्रेडप्रमाणे 35,400 ते 1,12,400 अशी राहणार असून पात्रता जी आहे BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा BE इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ कम्युनिकेशन किंवा BE कम्प्युटर कम्युनिकेशनसह किंवा BE रेडिओ इंजिनिअरिंग किंवा BE इन्स्ट्रुमेंटेशन किंवा MSc इन्स्ट्रुमेंटेशन किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीत पास असणे आवश्यक आहे। यासाठी उमेदवारास किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। जो अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवार पोलीस, संरक्षण दल, एअरपोर्ट अथॉरिटी, महानगरांच्या अग्निशमन सेवा यांसारख्या मोठ्या संस्थांच्या रेडिओ ट्रॅकिंग तारा त्याचबरोबर मल्टिपल चॅनल कम्युनिकेशन प्रणाली हाताळण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। अद्ययावत नियंत्रण कक्ष, प्रादेशिक नियंत्रण व रिस्पॉन्स सेंटर, GPS सिस्टम, व्हेकल ट्रॅकिंग तत्सम सिस्टम उभारण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे। अनुभव 2 मध्ये आपण बघू शकता अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारास पोलीस, संरक्षण दल, एअरपोर्ट अथॉरिटी, महानगरांच्या अग्निशमन सेवा यांसारख्या जे काही चॅनल्स आहे आपण जसं वरती बघितलं त्यांचा 5 ते 7 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। या पदासाठी उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये। उपरोक्त पहिल्या गटासाठी आवश्यक असणारी पात्रता व अनुभव पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर गट 2 मधील पात्र उमेदवारांची निवडीसाठी विचार केला जाणार आहे। त्याचबरोबर आपले MSc परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे व आपल्याला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। या पदासाठी आपली शारीरिक पात्रता आपण बघू शकता उंची 165 सेंटीमीटर असली पाहिजे, महिलांसाठी 157 सेंटीमीटर असली पाहिजे। छाती 81 सेंटीमीटर न फुगवता 86 सेंटीमीटर फुगवून असली पाहिजे। वजन जे आहे 50 किलोग्रॅम राहणार आहे, महिलांसाठी 46 किलोग्रॅम। याबरोबर आपली दृष्टी 6x6 म्हणजे स्पष्ट असली पाहिजे आणि आपली शरीरयष्टी चांगली असली पाहिजे। यामध्ये पद क्रमांक 32 जे आहे ते आहे 20 तंत्री, श्रेणी 2, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, गट क, एकूण पद 1। त्याच्यासाठी जी वेतन श्रेणी आहे S8 ग्रेडप्रमाणे 25,500 ते 81,100। पात्रता जी आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण, शासनमान्य ऑटोमोबाईल इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण झालेला असावा आणि वय 28 पेक्षा जास्त असू नये। यासाठी देखील आपण वरील शारीरिक पात्रता जी पाहिली त्याचप्रमाणे इथे देखील राहणार आहे। पद क्रमांक 33 आहे चालक यंत्रचालक, गट क चं पद आहे, एकूण पदे 22 आहेत। वेतन श्रेणी S7 ग्रेडप्रमाणे 21,700 ते 69,100। पात्रता SSC पास असलं पाहिजे। वाहन चालक या पदावर 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे। वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। या पदासाठी उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा चालक यंत्र चालकाचा कोर्स पूर्ण केला नसेल तर त्यास सदर प्रशिक्षण केंद्राचा 6 महिन्यांचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील। जे उमेदवार सदरचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांचा सेवेचा कालावधी हा परिवीक्षाधीन कालावधी समजण्यात येईल। या पदासाठी देखील उंची, छाती, वजन आणि दृष्टी ही वरीलप्रमाणे असली पाहिजे आणि याच्यासाठी वयोमर्यादा 40 पेक्षा जास्त असू नये। पद क्रमांक 34 जे आहे अग्निशमन विमोचक म्हणून आहे, गट क पद आहे,
187 इथे पदं आहेत. वेतन श्रेणी 19,900 ते 63,200. यासाठी आपली 10वी, त्यानंतर आपलं राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे. MSCIT झालेली असली पाहिजे आणि मराठी भाषेचे लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. यासाठी देखील शारीरिक पात्रता वरीलप्रमाणे असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त असू नये. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी आपण इथे बघू शकतो. त्यामध्ये आपण समांतर आरक्षण जे आहे, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग, अनाथ या प्रकारचे जे समांतर आरक्षण आहे त्याचे शासनाने वेळोवेळी जे निर्गमित केलेले प्रचलित आदेश आहेत आणि नियम आहेत त्यानुसार आपण पात्र ठरू शकता. आपण त्याचा फायदा इथे घेऊ शकता. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपण इथे बघू शकता महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे इथे सोय देण्यात आलेली आहे. टू अप्लाय ऑनलाईन या पदावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे इथे लिंक ओपन होणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये आपली संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे आपला फोटो सिग्नेचर अपलोड करायचा आहे. संपूर्ण माहिती फॉर्मची भरायची आहे. त्या आपला प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. प्रिव्ह्यू जर सक्सेसफुल असेल, सगळं बरोबर असेल तर त्यानंतर आपल्याला आपलं डिक्लरेशन आणि थंब अपलोड करावं लागेल आणि त्यानंतर आपलं ऑनलाईन पेमेंट करून आपली प्रोसिजर पूर्ण करून आपली प्रिंट आपल्याजवळ ठेवायची आहे. ठीक आहे मित्रांनो, यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते आपण बघू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये राहणार आहे आणि मागास किंवा EWSमधून किंवा अनाथ दिव्यांग असाल तर 900 रुपये राहणार आहे. माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिकांना कुठल्याही प्रकारचे परीक्षा शुल्क इथे राहणार नाही. ठीक आहे. परीक्षा शुल्क हे ना परतावा असून हे आपण ऑनलाईन पद्धतीने गुगल पे, फोनपे, ATM कार्ड, नेट बँकिंगद्वारे भरू शकता. तर मित्रांनो, याप्रमाणे संपूर्ण माहिती आपण इथे बघितली. ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्यासोबत ठेवून इंटरनेट कॅफेवर म्हणा किंवा आपल्या घरी म्हणा जी सोय असेल त्याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. आपल्या एज्युकेशनल पात्रतेप्रमाणे आपली जी काय कास्ट असेल त्याच्याप्रमाणे आपली वॅकन्सी टेबलवर वॅकन्सी बघून त्यानंतरच आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. आणि याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.